हाय, हॅलो, नमस्कार. मी गीतांजली. गीता मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत करते आहे. आज जन्माष्टमी आहे आणि जन्माष्टमीची सगळी तयारी मी सकाळपासून अशी केली आहे, ती तुम्हाला आज दाखवणार आहे. बघा, जशी जमते तशी केली. माझ्या मदतीला कोणीच नव्हतं आणि मी असं एकटीनंच सगळं तयारी केली. सकाळीपासून नाही केली मी. 4 वाजलेच्या नंतरच सुरुवात केली होती. मी असं 8 दिवसातून सगळं साफ करत असते. तसं आता सण आहे म्हणून पण तसंच करायला लागले. जसं मी 8 दिवसातून एकदा करत असते तसं. बघा, खूप जाळ्या वगैरे खूप लागलेल्या असतात. सुरुवातीला मी कोरड्या कपड्यांनी पुसले आणि नंतर मी पाणी घेऊन पण पुसले. त्या पाण्यामध्ये थोडं मीठ पण टाकले. आणि ही नर्मदा नदी आहे ना, भरूच जिल्ह्याच्या तिथे, तिथून आम्ही पाणी आणलंय. तिथेच राहतो सिटीमध्ये आम्ही. आणि या सिटीच्या जवळ ही नर्मदा नदी पण वाहते. तिथे आम्ही जेव्हा जाईल तेव्हा पाणी आणत असतो तिथलं. आणि आता तेच वापरतोय. मस्त अशी रांगोळी चौरंगाच्या बाजूला पण येईल आणि चौरंगाच्या मधोमध पण येईल अशी काढली मी ही रांगोळी. मस्त आहे रांगोळी खूप. तुम्ही असं झूम करून पण बघू शकता. तर श्रावण महिन्यात भरपूर सण येतात आणि हा त्यातलाच एक जन्माष्टमी हा महत्त्वाचा सण आहे. सगळेजण तिकडे गुजरातमध्ये जरा जास्तच करतात ते. कृष्णाचं सगळं मेकअप सामान मिळतं इथे. फ्रॉक वगैरे त्याचे ते मुकुट, मोरपिसासकट सगळं मिळते इकडे छान छान. त्याचे दागिने पण मिळतात. पण मी जसंच एकदम साध्या पद्धतीने केले. कारण मी जास्त बाहेर पण जात नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही ते काय काय येते, कसं येते. ज्या घरात आहे ते सगळं सामानाचं तसंच केलंय मी पूजा. पण एकदा गेली होती तेव्हा जे आणलं होतं तेच परत यूज केलंय मी. सगळं आपल्या श्रीकृष्णाला. पण सगळ्या वेळेला प्रत्येक वेळेला नवीन आणतात, पण ह्या वर्षी मी नाही आणलं. बाहेर गेलीच नाही कुठं. जे काय घरात असेल त्या साहित्यावर मी सगळं हे पूजा करते. अगदी मला पूजेचे इतके नियम माहिती नाहीत, तरी पण मी प्रयत्न तरी करतेच. जसं असेल तसं. सगळं जसं काही ब्राह्मणासारखं काही विसरतं, काही राहतं, होतंच घरी करताना. असंच काहीतरी झालं असेल तर नंतर माफी पण मागावी लागते. माफी प्रार्थना असते, ती आपण करतो. तशीच करते मी पण. आरती म्हणताना सुद्धा आपल्याकडून खूप चुका होतात. ते संस्कृत भाषेमध्ये असतं. ते फक्त ब्राह्मणालाच जमतं. आपल्याला जमत नाही. पण आपण तरी पण सगळेजण कोण करायचं थांबत नाही. सगळेजण करतातच. नंतर माफीची प्रार्थना असतेच आपली. जर सत्यनारायणची पूजा किंवा असं मोठं कार्य असेल तर आपण बोलवतोच ब्राह्मणाला. असं छोटं-छोटं असलं प्रत्येक वेळेला असं आता श्रावणामध्ये तर रोजच सण आहे. बुधवारी वेगळा, शुक्रवारी, शनिवारी पण आहे, रविवारी पण आहे. सगळ्या देवाचं एकदा केलं तर सगळे देव म्हणते एक पण देव येणार नाही तर कुठला तरी एक तरी निदान करावं आपण सण. असं सगळं जमणारच नाही कोणालाच. तर मी आपलं जन्माष्टमी करते उपवास आणि पूजा पण करते. उपवास मला इतकं असं कडक नाही जमत. तरी पण असं चालू असतं माझं. प्रयत्न तरी चालू असतो. पण हा जन्माष्टमीचा उपवास जर एक केला ना, तरी बाकी वर्षभर काही नाही केलं तरी चालतं. असं काही तर महत्त्व आहे या जन्माष्टमीचं.
मी कुठंतरी वाचलेलं आहे की जन्माष्टमी हा खूप महत्त्वाचा, वर्षातून एकदा जरी ती केला तरी बाकीचे कुठलेही सण नाही केले तरी चालतील. पण हा जन्माष्टमीचा उपवास करणाऱ्याला कधीच म्हणजे त्याचं कसं जीवन आनंदाचं आणि प्रगतीचंच जातंय. कुठल्याही अडचणी जास्त येत नाहीत, असं मी ऐकून आहे. माझी आई पण हा उपवास करते. मला पण तिने सांगितलं होतं जन्माष्टमीचा उपवास करायचा. दुसरं काही करू केलं नाही तरी चालेल. म्हणून मी आता करते बघा. प्रयत्न तरी करते. जेवढा चांगलं होईल तेवढं आपण प्रयत्न करत राहायचं. कधीतरी परफेक्ट होऊच ना आपण पण. मला तर मला म्हणतो तू पूजा करते, भक्ती करते आणि तू सगळं म्हणजे रोमॅन्टिक पण आहे खूप. अशी मस्त गाणे वगैरे गाते. आहे मग आहे तर आहे. मला दोन्ही पण आवडतात. मग काय करणार मग? म्हणजे असं कोणी नसतं ना, जे पूजा करतात ते असे रोमॅन्टिक नसतात. ते असे गाणे वगैरे, डान्स वगैरे करत नसतात. ही माझ्याकडे बघून चुकीची वाटेल तुम्हाला कल्पना. कारण दोन्ही पण एक साथ म्हणजे तुम्हाला असं वाटेल कधी-कधी नाटक तर नाहीये, नुसतं दाखवण्यासाठी करत असेल. पण तसं नाहीये. खरंच मला असं जसं वाटतंय तसंच मी करते. मला दोन्ही आवडतात. दोन्ही करायला आवडतात. मग मी तुमचा काही लोकांचा काही विचार करत नाही, की हे केलं तरी हेच करायला पाहिजे, ते केलं तरी तेच करायला पाहिजे, असं काही नाहीये. आपल्या कशा कल्पना वेगळ्या, आनंदी राहण्याच्या वेगवेगळ्या असू शकतात सगळ्यांच्या. एकदम गंभीर आणि शांत पण एकदम कसं चांगलं वाटत नाही. ते बॉडीसाठी पण चांगलं नसते. निदान आपण हसताना, नाचताना, गाताना खुश तरी राहतो. देवाचं जरी असलं तरी गाणं, तरी पण खुश तर राहतो ना आपण. त्यातलाच हा एक प्रकार आहे समजा. अगदी मला भक्तिगीते तर सगळी पाठ आहेत. कारण माझे आणि पंढरपूरच्या जवळ आहे ना आमचं ते सोलापूर गाव आणि सांगोला तालुका. तिथं तर ना असे स्पीकरवर भरपूर विठ्ठलाची भक्तीची गाणी लागायची. सत्यनारायणची कथाचं गाणं लागायचं. सगळे विठ्ठलाचे भरपूर लागायचे. म्हणून तुम्हाला ऐकून ऐकून माझे सगळे पाठ आहेत भक्तिगीते. असं नाहीये की मी रोमॅन्टिकच गाणे पाठ बघत होती आणि तेच पाठ आहेत भक्तींचं काय तू ऐकलंच नसेल. असं काही नाही. उलट तेच मी जास्तच ऐकायची आणि ते माझे सगळे पाठ आहेत भक्तिगीते. एकदम बघा किती सुंदर रांगोळी झाली. तुम्ही बघितली असेल झूम करून तर तुम्हाला तर येईलच. पहिल्या प्रयत्नातच येईल. हां, मी खूप बदल करत असते. जशी आहे तशी काढतच नाही कधी. मला बदल केल्याशिवाय चैन नाही पडत. कुठली व्हिडिओ बघितली आणि एखादी रांगोळी बघितली तर मला आहे तशी ती कधीच काढू वाटत नाही. आणि प्रत्येक वेळेला बघूनच असं नाही. कधी-कधी मी माझ्या मनानं पण एखादी रांगोळी बनवते. त्याच्यावरती मी पाट ठेवलाय असं. जास्त बाहेर पण येणार नाही रांगोळी, अशीच काढली मी. पाट म्हणजे चौरंगाचा पाट ठेवलाय. त्याच्यावरती लाल कपडा अंथरलाय मी. माझं जे रोजचं असतंय पूजेचं कलश, गणपतीची मूर्ती आणि हे शंकराला मी ना ते मटक्याचं छोटं असतं ना ते संक्रांतीला वापरतात. त्याच्यात मी शिवपिंड अशी छोटी चांदीची आहे माझी. त्यातच ठेवले मी. रोज मला अभिषेक करायला नाही जमलं तरी शिवपिंड ही पाण्यातच असली पाहिजे दिवसभर. त्याला जलधारा असली पाहिजे असं मी ऐकून आहे. मग मी तर पाण्यातच ठेवलं त्याला. झाकलं नाही वरून, पण त्याला पाण्यातच ठेवलंय. बघा थोडीशी तयारी झाली आता. किचनकडे वळतो आम्ही आता. किचनकडे जाऊन जरा खीर बनवते मी. मी शेवळ्याची खीर बनवलेली आहे.
कोणत्याही देवाला ना खीर आवडतेच, म्हणून मी खीर बनवली. गडबडीत खीर बनवली. मी अगोदर नियोजन केलं असतं तर काजू कतली वगैरे काही बनवलं असतं, लाडू बुंदीचे. पण नाही तसं बनवलं. ते पूजा वगैरे करून घेतले. 11:30 11:45लाच पूजा करायला सुरुवात केली होती रात्रीचे आज. आणि आता झोपायच्या अगोदर हे सगळं बोलून घेते तुमच्याशी, शेअर करते तुम्हाला व्हिडिओ हे. भविष्यात आपली मुलं आपल्या व्हिडिओ व्हिडिओ बघून बघून अशी असते काय पूजा, असे बनवतात, अशी अशी पूजा करतात, काय असतं हे पण काय 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 माहिती पडेल त्यांना सुद्धा. सगळं काय आपल्याला ब्राह्मणासारखं नाही आलं, पण थोडी तरी कल्पना येईलच त्यांना. मी हे सगळं आता अजून झोपायच्या अगोदर का बोलते, कारण दिवसाना इकडे ब्रिज का आमच्या इकडे ना ब्रिज बनवायचं काम चालू झालं अगदी आमच्या बिल्डिंगच्या बाजूलाच. त्याच्यामुळे खट 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 आवाज खूप येतो. मला वाटतं माझी गाणी पण जास्त मी शॉर्टमध्ये नाही अपलोड करत. मला ती कॅट डॉगचे व्हिडिओ खूप आवडतात. त्याच्याबरोबर कोलॅब करून कधी कधी पोस्ट करत असते मी. आमच्या घरी नाही पाळला. आमच्या बिल्डिंगमध्ये तसं अलाउड नाही आहे प्राणी पाळायला कुत्रा, मांजर. नाहीतर मी कधीच पाळलं असतं. ते बारीक बारीक केस निघतात त्याचे, त्याच्यामुळे पूर्ण स्वच्छता दिवसभर करायला लागते. ते कसं शेतात वगैरे असलं तरी बरोबर वाटतं ते. आणि ते आपण फ्लॅटमध्ये राहतो त्याच्यामुळे सगळी स्वच्छताच करत बसावी लागते. म्हणून आम्ही नाही ते काय कॅट मांजर वगैरे आम्ही मोबाईलमध्येच बघते मी. बघा आता श्रीकृष्णाला मी पहिला पाण्याने स्नान घातले, नंतर दुधाने घातले. मी काय आचमन वगैरे केले नाही, कारण स्त्रियांनी काय एवढं करायची गरज नसते. आचमन प्राणायाम वगैरे फक्त डोळ्याला 2-3 वेळा असं दोन्ही डोळ्याला पाणी लावलं की झालं, असं ऐकून आहे मी. मग मी तसंच केलं होतं. आणि जलशुद्धीकरण म्हणजे इकडे सगळीकडे पाणी शिंपडायचं आणि काही मंत्र नाही आले तरी पण साधं पवित्र हो पवित्र हो असं म्हणून सर्व केले. श्रीकृष्णाय नमः श्रीकृष्णाय नमः असं म्हणून सगळी पूजा केली आहे मी. सगळ्यांना असं फुलांनी जल शिंपडले आणि बाकीच्या देवांना आणि गंध लावले, हळदी कुंकू लावले, अक्षता वाहिलेत आणि नंतर फुलं पण वाहिलेत. फुलं कशी डाव्या हाताने असे मधले 2 बोटं आणि अंगठा ह्याच्यात पकडून असं आपल्याकडे फुलाची बाजू आणि देठाची बाजू देवाकडे असं करून मी फुलं वाहिलेत. तसं करताना केले, पण तिथं ठेवल्यावर बदललं असेल काय माहिती. पण असं आहे ते. पडतंच तसं लांबून असं राहिलं की होत नाही तसं. आणि कशी फुलं नेहमी डाव्या हाताने एकाच करायचे, उजवा हात तर लावायचा नाही. आणि फुलं कशी पितळ तांब्याच्या भांड्यामध्ये नाही ठेवायची, स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवायची. तोडताना पण कशी डाव्या हातानेच तोडायची. ती पण अशी मधली 3 बोटं बघा, हे अंगठा आणि ही तर्जनी सोडून जे, आणि हा अंगठ्याच्या जवळचा 1 बोट आणि तर्जनी सोडून जे मधले 2 आहेत आणि अंगठा असे एकत्र करून ते पकडायची फुलं. पानं काय अशी आपल्याकडे अशी पालथी
पालती करून आपल्याकडे असं त्याचे येईल असं ठेवतो आपण. पाणी पण मी काही वापरले नाही तर काय जे मिळेल तेच फक्त आणले. तिथं नाही आहे म्हणलं की ते थोडीच आपल्यासाठी आणणार आहेत. त्यांच्याकडे जे आहे तेच देतात. गुजरातमध्ये फक्त फुलंच मिळतात, पानं वगैरे काय नाही. आता मी विड्याची पानं पण मला मिळत नव्हती कलशाच्या बाजूला अशी लावायला. मी तसाच कलश ठेवलाय. अशोकाची पानं पण चालली असती पण नाही घेतली मी. घरी आल्यावर माझ्या लक्षात आलं. बघा माझं किती ध्यान आहे. मनी नसे भाव आणि करते पूजा असं झालं का नाही. पण नाही हो, पण माझ्या एवढं मनात येत नाही. पण ज्या वेळेला मी काहीतरी करायचं ठरवतो तेव्हा त्यासाठी जे प्रयत्न करतो आपण ते करता करता आपल्याला एनर्जी येते आणि आपण आपोआपच माझं मन ते मन लागतं नंतर. म्हणून मी सगळं स्वतःच करते. सगळं देवाचं काय आणायचं, नियोजन, सगळं पुसायचं, सगळं जे काय असेल ते स्वतः करते आणि ते करता करता माझ्या मनात अशी भावना निर्माण होते चांगली आणि श्रद्धा आणि मन एकाग्र होतं आणि प्रसन्न होऊन मला मनापासून पूजा करायची इच्छा होते. म्हणून मी हे सगळं करते. अट्टाहास सगळा. कारण सुरुवातीला असं एवढं काही होत नाहीये तयारी तशी भक्तीची आणि भावनेची. लग्नात बघा ना, लग्नात कसं दुसऱ्याचं लग्न असतं पण आपण ते सगळं करताना बाकीच्यांना किती आनंद होतो. त्यासाठी सगळं चाललेलं आहे. मेहंदी काढायचं, त्या सगळं सगळं त्यासाठी सगळं सामान आणायचं चाललंय. त्यासाठी सगळं बस्ता काढायचा चाललाय. त्यासाठी सगळं धावपळ करतायत. ते करता करता त्यांच्यात इतका उत्साह येतोय की इतकी पॉझिटिव्ह एनर्जी भरते. तसंच काहीतरी माझ्याबद्दल होतंय. तर मी असं काढणार नव्हती व्हिडिओ, पण असं दुसऱ्यांना थोडी तरी कल्पना येईल की असं काहीतरी असतं. म्हणून मी हे पोस्ट करते, तुमच्याबरोबर शेअर करते. असं मला शो करायला पण जास्त आवडत नाहीये. खास करून देवाचं प्रदर्शन आपल्याला करायचं. आपण तर देवाच्या सगळ्या पूजा एकदम मन शांत, एकाग्र, शांत जागेला, जिथं गोंधळ नसेल, गडबड नसेल अशा ठिकाणी बसून पूजा केली तर ध्यान लागतं. हे असं मग शो ऑफ झाल्यासारखं वाटतं. पण काय हरकत नाही म्हणलं नंतर कधीतरी 2 मिनिटं लागला असेल, 5-10 मिनिटं. त्यातच देव पावला. कदाचित म्हणून ऋषी मुनी असे पहाडावर वगैरे झाडाच्या खाली जाऊन तपस्या करायचे. असं असावं असं मला वाटतंय. मग त्यांना प्रसन्न व्हायचे देव. आता हे आजच केलंय सगळा व्हिडिओ तयार. मला तो उद्या पोस्ट करणार आहे मी उद्या. ही समई ह्यात लावली आहे मी. मला ॲक्च्युली माहिती नव्हतं कोणत्या साईडला लावायचे, ह्या साईडला की त्या साईडला. कलश तेवढा माहिती आहे मला की देवाच्या असं बघा मी कुठे ठेवलाय. देवाच्या डाव्या साईडला ठेवलाय. म्हणजे आमच्या कुलदेवताच्या त्या साईडला जी आहे ती कुलदेवता आहे आमची. त्या कुलदेवतेच्या डाव्या साईडला ठेवलाय मी. जेवढं माहिती आहे ते केलंय. ही समई काय आहे, समईचं पण खूप महत्त्व असते. कुठलंही कार्य असलं तर शुभ कार्य समई पहिला लावतात आणि अगरबत्ती लावतात आणि नंतर समई लावतात. कारण समई हे साक्षी असते आपल्या अग्नी रूपात साक्षी असते आपल्या पूजेची, शुभ कार्याची. म्हणून तिला आपण देवाजवळ लावत असतो.
आणि त्याच्यामध्ये ते असं कंपल्सरी नाही तुपाचंच ठेवायचं, तेलाचं पण तिळाचं तेल वापरलं तरी चालतंय. मी तर तिळाचं तेल सुद्धा परवडत नाही म्हणून का त्याच्यात शुद्ध शेंगतेल टाकत असते आणि त्याच्यात नंतर तिळाचं तेल पण टाकत असते. तेल आणि तूप फक्त एकत्र नाही करायचं, पण तेल तेल चालू शकतं असं मला वाटलं, म्हणून मी तसं केलंय. आणि मी खापराचे दिवे एकदाच आणलेले आहेत ते, जे सणासुदीला मी लावतच असते. दिवाळीलाच असं नाही, ते लावतच असते मी 2 दिवे. दीपदान केल्यासारखं करतच असते मी ते, जसं दिवाळीला लावतो तसं. 2 इष्टदेवासाठी. माझा तर इष्टदेव श्री विष्णू आहे. इष्टदेवासाठी 2 दिवे मी लावत असते. बाकी मग समई अग्निसाक्षी समजून आपण ठेवतो आणि मग आरतीचा एक दिवा असतो. जास्त काही करत बसत नाही, कारण बाकीचं मग काम राहून जाते. हे असे केळीचे हे असतात ना, ते फक्त सत्यनारायणच्या पूजेला वापरले जातात. पण तिथं आता गुजरातमध्ये मी जेव्हा मार्केटमध्ये गेली ना, तेव्हा फुलं आणि हे पण होतं, म्हणून मी आणलं. आता बघितलं म्हणल्यावर मला आणावंच वाटलं म्हणून मी आणलंय. मला आणि लावले पण दरवाजाच्या बाजूला पण काय काय लावलेलं बघितलं होतं मी. ते गुरुग्रहाचं प्रतीक असतं म्हणून ते लावतात. सॉरी. हे दिवे दीपदान केल्यासारखं ना लावून झालं की मी त्याला 3 वेळा पाण्या सर्कल करत असते, म्हणजे ते दीपदान झाल्यासारखं होतं. म्हणून दीप लावून झालं, पूजा करून झालं दीपाची, की मग मी त्याला पाण्याने 3 सर्कल 3 सर्कल करत असते. मी अशी मोबाईलवरच लावली होती आरती. आरती माझी पाठ नाहीये. उभारून पण वाकल्यासारखं होईल म्हणून मी हे चौड्यावर बसले. कधी वाकली होती, वाकल्यावर काही आलं नाही मला म्हणून मी खाली चौड्यावरच बसले. या साईडला माझे मिस्टर आहेत, माझा नवरा उभा राहिलाय. बनेल चड्डीवरती आहेत म्हणून येत नाहीत. नवऱ्याला सांगितलं पण नाही, कोणतरी करतंय नाही तर करू द्या असं. या अष्टदिशांना धूप दाखवलं मी. आरती झाले आणि हे ते काय घालीन लोटांगण वंदीने चरण आहे ते चालू आहे माझं आता. सगळा आवाज म्यूट केलाय, कारण बॅकग्राऊंडचा पण दुसरा आवाज येऊ शकतो म्हणून. ते मागचे बोटं आहेत ना, ते मला वरती लावायचे, पण अजून आमचं झालं नाही ते, कारण देवावर आणायचं आहे की नाही हे अजून ठरायचं आहे. कसं आणायचं आहे ते ठरायचं आहे. आमचा एक चांगला 6,000 रुपयाचा एकदम सिरेमिक असतं ना, ते त्याचा आणलेला घरी ठेवून तसंच दुसरीकडे राहायला गेलो होतो. ते भाडे करून घेऊन गेले तसेच.
पांढऱ्या कलरचा मस्त 6,000 रुपयेचा आणला होता आम्ही. इथं आमचं कोणी ओळखीचं नाही म्हणून मागायला पण नाही गेलो आम्ही. नंतर परत काय ते कुठे गेले काय गेले कशाला उगाच जाऊ द्या. त्यांच्या नशिबात होतं त्यांनी घेतलं. आरती वगैरे झाल्यावर मी सगळ्या अग्नीला 3 वेळा पाण्याने ओवाळलं होतं आणि नंतर मग आरती घेतली. नंतर परत माझे हात मी पाण्याने ओले केलेत. जसे मंदिरात करतात तसंच केलंय मी. ते असं आरती घेतल्यावर सगळ्यांच्यावर पाणी शिंपडतात. मी हात ओले केले. अग्नीभोवती 3 वेळा पाण्याने सर्कल पण केलं होतं आणि नंतर ताटाच्या खाली फुलं होती. मी त्याच्यावरती ताट ठेवलंय. फुलं नसतील तर तुम्ही अक्षता ठेवू शकता. मग त्याच्यावर हे ताट ठेवू शकता आरतीचं. पूर्णपणे सगळी पूजा झाली, नमस्कार झाला की मग बसण्याच्या आसनाच्या खाली मी थोडं पाणी टाकलं होतं चमच्याने आणि मग ते पाणी हाताने स्पर्श करून कपाळाला लावलं होतं. ओम इंद्र देवताय नमः, ओम शुक्राय नमः असं म्हणून. आणि मग नमस्कार केल्यानंतर सगळं झाल्यानंतर थोडा वेळ 5-10 मिनिटं बसून स्मरण केल्यानंतर मग उठायच्या अगोदर मी आसनाच्या खाली ते थोडंसं पाणी चमच्याने टाकून ते कपाळाला लावून ओम इंद्राय नमः, ओम शुक्राय नमः म्हणून नमस्कार केला होता. जसं मंदिरात करतात तसं. आणि लगेच उठत नाहीत ना, ते आरतीचं दिवा जळेपर्यंत बसली होती तिथं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी आणि नंतर रामकृष्ण हरी हा जप चालू होता माझा.